नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपलं झऱ्हाड यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर कांद्याला ग्रीनरी टिकवण्यासाठी आपल्याला विविध कीटकनाशके, बुरशीनाशके यांची फवारणी करावी लागणार आहे. कालच पाऊस होऊन गेलेला आहे आणि आपल्या कांद्याला पूर्णपणे हिरवेगार ठेवून त्यात अन्न तयार झालं, प्रकाशन संश्लेषण क्रिया झाली तर अन्न तयार होणार आहे आणि कंद वाढणार आहे. त्यासाठी आपल्याला कांद्याची ग्रीनरी टिकवायची आहे. त्यासाठी आपल्याला विविध खते द्यायची आहेत. त्यात हवेनं न्यूट्रिमिक्स असो किंवा अमोनियम सल्फेट 0050 यासारखे खतं दिली तर टिकणार आहे. कांद्याची आपण अगोदरच पेरणी करून खतं दिलेली आहे, त्यामुळे नंतर खतांचा विशेष नाही. वॉटर सोल्युबल खतं देत आहेत. तर आपल्याकडे एक पाटपाण्यावरील प्लॉट आहे आणि इकडं मागे ड्रिपवरील प्लॉट आहे. आपण बघू शकता अशा प्रकारे प्लॉट आहे आणि अशा प्रकारे हा प्लॉट आहे. तर या कांद्याला आपल्याला करप्यापासून संरक्षण करायचे असेल तर याला इन्फिनिटो जे बुरशीनाशक आहे ते 3 ग्रॅमने वापरायचं आहे. कर्जेट वापरायचं आहे, मार्शल वापरायचं आहे. त्यामुळे आपल्या कांद्याचे संरक्षण होणार आहे. त्यानंतर आजिथोब्रिन आणि टॅबिकोनायझल हे जे कॉम्बिनेशन असलेलं बुरशीनाशक आहे याचा वापर केला तर आपले कांद्याचे संरक्षण होणार आहे. आपण बघू शकता कांद्याची साईज. हा पाटपाण्यावरील प्लॉट आहे. आपण बघू शकता याची ग्रीनरी उत्कृष्ट प्रकारे. हा 75 दिवसाचा प्लॉट झालेला आहे, तर हा 80 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. आपण कांद्याची साईजही बघू शकता. ही अशा प्रकारे साईज झालेली आहे. याला पूर्ण अवेना न्यूट्रिमिक्स, कॅल्शियम बोरॉन आणि जे अमोनियम सल्फेट आणि 0050 याचं ड्रिपमधून दिलेलं आहे. त्यामुळे उत्कृष्ट प्रकारे याची साईज झालेली आहे. आणि याची करप्यापासून संरक्षण करायचे आहे. त्यामुळे याला विविध बुरशीनाशकांची फवारणी तर आंतरप्रवाह असो, स्पर्शजन्य असो यासारख्या बुरशीनाशकांची फवारणी करायची आहे. त्यामुळे आपल्या कांद्याचे संरक्षण होणार आहे आणि कांदा जास्त दिवस टिकणार आहे. अशा प्रकारे आपण काळजी घेतली तर कांदा टिकणार आहे. आपल्याकडे एक ड्रिपवरील आणि पाटपाण्यावरील दोन्ही प्लॉट आहेत. आपण बघू शकता त्यांचं नियोजन आपण असं उत्कृष्ट प्रकारे केलेलं आहे. एक आपल्याकडे 26 जानेवारीचा प्लॉट आहे, ह्यो 17 जानेवारीचा प्लॉट आहे आणि हा 14 जानेवारीचा प्लॉट आहे ड्रिपवरील. अशा प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे. धन्यवाद.